नमस्ते, मी रमेश मुकादम. ग्रामोदय विचार माध्यमातून आज AIBE 19 जी बार कौन्सिलची परीक्षा असते त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. 2019च्या ABIE ची परीक्षा 22 डिसेंबर 2024 रोजी यशस्वीपणे संपन्न झाली आणि त्याचा रिझल्ट साधारण फेब्रुवारी महिन्यामध्ये लागण्याची शक्यता आहे. आणि प्रश्नांची जी काही उत्तरं दिलेली आहेत आणि त्याचं ॲन्सर की AIBE बार काउन्सिल ऑफ इंडिया ही सादर करते आणि ती ॲन्सर की काल बोर्डावर बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर जाहीर झाली आणि त्यामध्ये जवळ 5 ते 6 प्रश्न हे चुकीचे विचारले गेलेले आहे आणि त्यामुळे या चुकीच्या प्रश्न डिलीट होणार आणि त्याचे मार्क हे विद्यार्थ्यांना मिळणार. आणि जे मार्क मिळाले नाही, जर ॲव्हरेज पद्धतीनं किंवा पर्सेंटेज पद्धतीने केलं तर त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे. गेल्या 10 वर्षापासून बार काउन्सिल्स ऑफ इंडिया ही भारतातील न्यायालयामध्ये कार्यक्षम वकील निर्माण व्हावेत, त्यांना कायद्याची परिपूर्ण जाणीव व्हावी या हेतूनं AIBE ही परीक्षा कंडक्ट करत असते आणि ती परीक्षा पास झाल्यानंतर वकिलांना संपूर्ण भारतात व्यवसाय करण्याची एक संधी प्राप्त होते आहे. पण दिवसेंदिवस ही परीक्षा कठीण होत चाललेली आहे, कारण बरेच विद्यार्थी पदवीनंतर किंवा 12वी नंतर LLBची डिग्री घेतात आणि जर त्यांना प्रॅक्टिस करायची असेल तर बार काउन्सिल्स ऑफ इंडियाला आपली नाव नोंदवायला लागतं आणि नाव नोंदवल्यानंतर साधारण 2 वर्षामध्ये AIBEची परीक्षा पास व्हावी लागते. परंतु गेल्या 2 वर्षापासून ही परीक्षा अत्यंत कठीण आणि जटिल होत चाललेली आहे आणि 10 वर्षापासून बार काउन्सिल्स ऑफ इंडिया ही वेळोवेळी आपल्या 100 प्रश्नामध्ये कधी 7 प्रश्न, कधी 5 प्रश्न, कधी 4 प्रश्न असे चुकीचे टाकते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो. आणि चुकीचा प्रश्न टाकल्यामुळे जे विद्यार्थी 180 मिनिटामध्ये त्यांना 100 प्रश्न सोडवायचे असतात आणि ते कुठेतरी थोडक्यात अपयशी येते, त्यांना नापास होता. बार काउन्सिल्सने आपली फीस भरपूर वाढवलेली आहे आणि त्यामुळे आर्थिक फटका हा सर्वसामान्य विद्यार्थ्यांना बसतो. सर्वांचीच परिस्थिती ही काही चांगली नसते, आर्थिकदृष्ट्या परिश्रम करावे लागतात आणि बार काउन्सिल्स ऑफ इंडियाने या गोष्टीची दखल घेऊन विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून AIBE परीक्षेमध्ये जे प्रश्न त्यांनी चुकीचे टाकलेले आहेत त्या चुकीच्या प्रश्नांना पूर्ण मार्क द्यावेत. 100 मार्काचा प्रश्न आहे, त्याच्यात 5 प्रश्न जर चुकीचे असतील तर त्या चुकीचे संपूर्ण मार्क विद्यार्थ्यांना मिळावेत, जेणेकरून 45 हा आकडा पास होण्याचा त्यांना सुलभ होईल. 2014 ते 2021 पर्यंत म्हणजे AIBEची 18वी परीक्षेपर्यंत परीक्षेमध्ये 35 आणि 40 पास होण्याचा हा निकष होता. परंतु गेल्या वर्षीपासून म्हणजे AIBE 18 आणि आता AIBE 19 परीक्षामध्ये त्यांनी 40 आणि 45 असं पासिंग मार्क ठेवलेले आहेत. SC आणि BC साठी 40 आणि OBC आणि जनरलसाठी 45 हे कठीण लक्ष्य असतं आणि ते पास होणं विद्यार्थ्यांना अत्यंत जिकरीचं आहे. आणि बार काउन्सिल्स ऑफ इंडियाने आपली चूक सुधारावी किंवा आपल्या चुकीचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये म्हणून 2024च्या 19व्या AIBEच्या परीक्षेमध्ये जे प्रश्न डिलीट केले जातील किंवा चुकीचे आहेत, त्यांची उत्तरं चुकीची आहेत,
त्यांना संपूर्ण मार्क विद्यार्थ्यांना देऊन त्यांना पास करण्यास मदत करावी. याबद्दल विद्यार्थ्यांनी देखील आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.